गितेश माली विथ देवेश नाईक टू ओपनर ऑन द ग्राउंड. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज अर्जुन बांगर. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी अर्जुन बांगर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. व्यापीठाचं एंड करून पहिले षटक हाताळलं जाईल. तर सामना करण्यासाठी सज्ज होतोय या फलंदाज चिराग माले यांचे बंधू गितेश माली. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू P1चं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप. पहिला चेंडू फुलटाच चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. पहिल्या चेंडू पहिला चौकार गितेश मालीच्या बॅटमधून आणि इथे मात्र बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. डिलिव्हरी चौकारीने अकाउंट ओपन होत आहे. या अगोदर जर विचार केला तर देवेश नाईक याने 33 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला गितेश माली याने 34 धावांचं योगदान दिलेलं आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू आणि एस 5 चुपाने फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय गितेश मालीच्या रूपाने विलासमूर्ती राणाला संघाला. अगदी परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय आणि पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळतोय. गितेश माली याचे संपुष्टात येथे खेळली पहिला विकेट आपण पाहतोय गितेश मालीच्या रूपाने. अर्जुन बांगर यांनी अगोदर आमचे एक्सपर्ट स्कोरर साहेबा मोमीन सांगतात की 4 विकेट चटकावले होते आणि हे 5वा विकेट आता मात्र त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. संपूर्ण लेखाजोखा एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर साहेबा मोमीन यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. नवीन फलंदाज वेग पाटील आता मध्ये वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेलं आहे. वातावरणामध्ये कमालीचा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा एकदा जोरदार अपील तिथे केलं गेलं होतं मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्ट्यांच्या बाहेर पंच संबंध नाहीत. धावसंख्या स्थिर आहे. वेलकम आमचे सहकारी समालोचक अजय घरत सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि धावची रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय. वेग पाटील हाई जाईल डाकॉटच्या आश्रयाला. दोन फलंदाज बादून डगॉटच्या आश्रयाला गेलेल्या दोन मोठे हादरे म्हणता येईल विलासमूर्ती राणा संघाला नक्कीच दिले गेलेले आहेत. नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर येतोय दीपेश माली. यावेळी मात्र सुरेख चेंडू हाऊस ऑप्शन चेंडू हाताळला होता. सरळ निघून जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताळणे आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव नाही. अर्जुन बांगर फ्रंटलाईन गोलंदाज आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सांघिक यश आहे की वैयक्तिक यश या षटकामध्ये संपादन केले गेलेलं आहे.
यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू निघून जाईल वाडिश लॉंग अँड रिझन मधून चौकार. सुरुवात झाली होती चौकाराने आणि या ओव्हरची समाप्ती होते चौकाराने. पहिल्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने संघाची धावसंख्या 8. 2 चौकार आपण पाहतोय, मात्र 2 विकेटी गमावलेल्या आहेत विलासमूर्ती राहणाऱ्या संघाने. अर्जुन बांगर P1चं पहिले षटक घातलेलं पाहायला मिळालं होतं. ज्या षटकामध्ये त्याने एक वैयक्तिक यश संपादन केलं होतं, एक सांघिक यश धावचीच रूपाने पाहायला मिळालं होतं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2/8 अशी धावसंख्या पाहतो विलासमूर्ती राहणार संघाची. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रोशन वेखंडे येतोय दूरवरच्या टोकाकडून. यावेळी मात्र दिशा भरकटलेला आहे. पंचांचं वाटचं शर्यत येतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. धावसंख्या सिंगल वरती धावपलकावर 9 धावा. ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. प्रॉपर टायमिंग तर साधता नाही, मात्र एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत फलंदाज. सिंगलने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावपलकावर 10 धावा. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय विलासमूर्ती राहणार संघ. आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेले आहेत विलासमूर्ती राहणार संघाने. गीतेश माली आणि विवेक पाटीलच्या रूपाने. देवेश नाईक आणि दीपेश माल ही जोडी मैदानामध्ये. स्विंग अँड मिस. होम 11 बोरसे ते विपक्ष विलासमूर्ती राहणार या 2 संघामधील बाली ट्रॉफी 2023च्या 11व्या दिवसामधील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाज हाताळताना गोलंदाज रोशन वेखंडे आपण पाहतोय. यापुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि सेलके ब्रदर्स ग्रामीण पूल मधील पुढील सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र समोर केलेल्या चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळालेल्या फलंदाजांना. एका धावेपेक्षा एक नाही, धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होती ती धावबलकर 11 धावा. यावेळी मात्र विकेटचा पतन, फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बादून पॅलमध्ये परतलेला आहे. आपण पाहतोय टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज डगॉटच्या आश्रयाला. धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 11 धावा. नवीन फलंदाज विलासमूर्ती राहणार संघाचा संघनायक अक्षय चौधरी आता मध्ये खेळपट्टीवर आलेला आहे. आजच्या दिवसामधील पहिलाच सामना सध्या आपण पाहतोय विलासमूर्ती राहणार विपक्ष ओम 11 बोरसिटी या 2 संघामध्ये. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष सेल्के ब्रदर्स पोगाव. कट केलेल्या चेंडूला इथे मात्र हाफ पॅट चान्स होती. झेल मात्र कॅरी करू शकला नाही, पकडू शकला नाही क्षेत्ररक्षक. जीवदान मिळते फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून अक्षय चौधरी आपला अकाउंट ओपन करतोय. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर विलासमूर्ती राहणार संघाची
3 बाद 12 धावा. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण ग्रामीण पूलमधील पाहणार होतो. शिवण स्पोर्ट्स गिरसे विरुद्ध शेलके ब्रदर्स पोगाव. त्यानंतर सिटी पूलकडे आपण बोलणार आहोत. सिटी पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळाला. जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष रिद्धी शेती कालेर. त्यानंतर पॉइंटर स्पोर्ट्स विपक्ष उस्मानिया स्पोर्ट्स. त्यानंतर सिटी पूलमधील आणखीन एक सामना बंटी स्पोर्ट्स विपक्ष बर्फानी बाबा टेमघर. त्यानंतर ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहणार होतो. अप्पा इंडिया बचस गोडसाहेबी विपक्ष सोनादेवी टेमघर. त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा विपक्ष टेंबवली स्पोर्ट्स. आणि त्यानंतर ग्रामीण पूलमधील आणखीन एक सामना दिवा स्पोर्ट्स विपक्ष गोडसाहेबी टेमघरमधील विजेता संघ. हे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सामना आपण पाहणार तर गेरशेस विपक्ष पोगाव या दोन संघांमध्ये. शिवण स्पोर्ट्स गिरसे विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव. अर्जुन बांगर याला कंटिन्यू ठेवलेलं आहे, ज्याने पिवनचं पहिले षटकात आलं होतं आणि पिवनच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. यावेळी अर्जुन बांगर याचा सामना केलेला फलंदाज अक्षय चौधरी. विकोली शतरक्षण पाहायला मिळत आहे, कारण P1 आणि P2 या दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केलेला आहे. एक धाव अपूर्ण करता फलंदाज. दुसरे धाव घेण्याचं मानस होतं, मात्र धाडस केलं गेलेलं नाही. फक्त एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या एका धावेने वाढते. धाव प्लेकर 13 धावा. यानंतरचा ग्रामीण पूलमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. शिवण स्पोर्ट्स गेरसे विरुद्ध शेलके ब्रदर्स पोगाव या दोन संघांमध्ये. फुलटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला स्ट्रेट ड्रॉयचा फटका आपण पाहतोय. दुरून क्षेत्ररक्षण चेंडू झेपावतोय. चांगली क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दुहेरी धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलक 10-15. ग्रामीण पूलमधील आजच्या दिवसामधील पहिला सामना सध्या सुरू आहे. विलासमूर्ती राहनाल विरुद्ध ओम 11 बोरसेती या दोन संघांमध्ये. ग्रामीण पूलमधील हा सामना आपण पाहतोय आणि यानंतर ग्रामीण पूलमधील एक सामना आपल्याला पाहायला मिळाला. शिवम स्पोर्ट्स गिरसे विरुद्ध शेलके ब्रदर्स पोगाव या दोन संघांमध्ये. प्लॅन मिस. गुडलेन स्पॉटवर चेंडू फेस झाला होता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय या आपल्या स्पेलमधील शेवटचे षटक आणि संघाकडून तिसऱ्या षटकात अर्जुन बांगर हाताळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अर्जुन बांगरच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख फटका अगदी एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल, फेकी करेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. धावची रूपाने दुसरा फलंदाज धावची रूपाने बाद झालेला आहे या इनिंगचा जर विचार केला तर. बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेले आहेत. धावसंख्या धावपलकावर 17 पाहतोय. न्यू बॅटर बिग बड ऑफ रानाल चिराग माली आणि हिट मॅन ऑफ रानाल अक्षय चौधरी. बिनीची जोडी आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. विलासमूर्ती रानाल संघाची मुख्य जोडी आता मात्र मैदानामध्ये. यावेळी मात्र चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. प्रयत्न चांगला, मात्र चेंडू निघून जाईल सीमा अपार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावपलकावर 21 धावा 21. यावेळी मात्र प्लॅन मिस. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही. निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर विलासमूर्ती राहणार संघाची धावसंख्या 4 बाद 21. 21 लॉस फॉर द 4 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर.
यानंतर सामना ग्रामीण पूलमधील पाहायला मिळेल सिवन स्पोर्ट्स गेरसे विपक्ष सेल्के ब्रदर्स पोगाव या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत सिटी पूलमधील जॉली स्पोर्ट्स कामतगार विरुद्ध रिद्धी सिद्धी काल्हेर. त्यानंतर सिटी पूलमधील आणखीन एक सामना आपण पाहणार आहोत पायनर स्पोर्ट्स विपक्ष उस्मानिया स्पोर्ट्स. त्यानंतर बंटी स्पोर्ट्स विपक्ष बर्फानी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने इस वीडियो को स्पॉन्सर किया है भिवंडी के जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे. पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं. इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं. एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो. रिपोर्ट करायचा आहे. यूट्यूबवर बघून आपण नक्कीच रिपोर्टिंग करायचं नाही. जो वेळ आपल्याला दिला गेलेला आहे त्या वेळेवर आपण वेळेच्या 35 मिनिटं अगोदर आपण इथे रिपोर्ट करायचा आहे. जो वेळ आपल्याला दिला गेलेला आहे त्याच्या 35 मिनिटं अगोदर आपण रिपोर्टिंग करणे बंधनकारक असणार आहे. सर्व संघाने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. तेजेश जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल चौथं षटक करण्यासाठी. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर 21 धावा 4 फलंदाज गमावलेले आहेत विलासमोती राणाले संघाने. साई बजागे फॅम टीम ओम एलोन बोरसेत या संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. शहापूर तालुक्यामधील एक मोठं नाव. अल्ताफ बाली नक्कीच अँड पॉइंटर स्पोर्ट्स आयोजित अल्ताफ बाली ट्रॉफी 2023चं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. बाली ट्रॉफी 2023चा 11 दिवस आणि 11 दिवसामधील पहिला सामना सध्या सुरू आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज. चांगली सुरुवात करताना गोलंदाज तेजेश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण नक्कीच गोकुळ पाटील सरांना पाहतोय आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. नो चेंडूचा इशारा आलेला आहे. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पाहू या फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. बिग बड ऑफ रानाला चिराग माले याच्या बॅटमधून एक नामी संधी खरं तर मुक्त फटका खेळण्याची चिराग माले याच्याकडे चालून आलेले आहे. फ्रीट एक असा चेंडू ज्या चेंडूवर फक्त फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊ शकतोय. एक सुवर्ण संधी आता मात्र मोठा फटका खेळण्याची चालून आलेली आहे. यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र लॉंग ऑफ रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय विलासमोती राहणार विरुद्ध ओम 11 बोरसेती या दोन संघामध्ये. चौथं षटक मार्गस्थ दूरच्या टोकावरून चौथं षटक हाताळतोय तेजेश. सामना करेल यावेळी फलंदाज अक्षय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. इच्छागुर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आता मध्ये तैनात केला जातोय 30 सर्कलमध्ये. यायलो मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डीप मिडविकेट रिजनमध्ये झेल आणि इथे मात्र समावतो फलंदाज अक्षय चौधरी याचा खेळ.
पाचवा फलंदाज बाद झालेला आहे या निम्मा संघ गारद आपण पाहतोय. नवीन फलंदाज नितीन पाटील 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. 5 फलंदाज बाद झाले आहेत विलासमूर्ती राणा संघाचे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 24 धावा. झेलबाच्या रूपाने नुकताच अक्षय चौधरी बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे आणि नवीन फलंदाज नितीन पाटील एक्सपिरियन्स कंपेनर विलासमूर्ती राणा संघाचा विचार केला तर सर्वात अनुभवी असा खेळाडू होता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. तेजस जाधव पुन्हा एकदा दुर्वाच्या टोकावरून गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामना करत फलंदाज नितीन पाटील. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्रक्षक चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एकेरी धावीने अकाउंट ओपन करतोय फलंदाज नितीन पाटील आणि एका धावीने विलासमूर्ती राणा संघाची धावसंख्या वाढून होती. ती धावफलकावर 24 धावा. यावेळी मात्र बिग बटच्या बॅट मधून हा बिग फटका तर पाहायला मिळतोय आणि निघून जाईल सीमा पलीकडे हा षटकार. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र चेंडू अडवू शकला नाही. खडे खडे हा फटका केलेला होता फलंदाज चिराग माले याने. यावेळी मात्र वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशा भरकटले जाते. पंचांच्या दरम्यान वाढचं शेवते आव्हान तर वाढच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढते 31 चौथं षटक मार्गस्थ तेजस जाधव चौथं षटक हलतोय ओम 11 बोरशती या संघाकडून. करारा ऑपरेचा फटका आपण बघतोय. तेवढं चांगले क्षेत्रक्षण डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न तिथं होता मात्र ओव्हरथ्रो झालेला आहे आणि इथे फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल. धावफलकर धावा पाहायला मिळत आहेत 33 धावा. 33 लॉस फॉर द 5 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामधील ग्रामीण पूलमधील पहिला सामना आपण पाहतोय विलासमूर्ती राणा विरुद्ध ओम 11 बोरशेती या 2 संघामध्ये. मात्र अतिशय सुरेख फटका मात्र तेवढंच चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय रिग्नेश प्रताप पाटील यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं बाले ट्रॉफी 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत आहे या ट्रॉफीमध्ये. फटका चांगला होता मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. चिराग माली हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना 6वा फलंदाज बाद झालेला आहे विलासमूर्ती राणाला संघाचा. नेक्स्ट मॅच सिवॉन स्पोर्ट्स गेरसे विरुद्ध सेल्के ब्रदर्स पोगाव या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. गेरसे संघाचा संघनायक तसेच पोगाव संघाचा संघनायक. AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये पुढील सामन्याचा टॉस केला जाईल आणि पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला सिवन स्पोर्ट्स गेरसे विरुद्ध सेल्के ब्रदर्स पोगाव हाही ग्रामीण पूलमधील सामना पुढील सामना असणार आहे. सुमित भागरे येतोय या षटक हाताळण्यासाठी. शेवटची षटक घालण्यासाठी सुमित भागरे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू टोलूला एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद.
अवचित रूपाने बाद झालेला नवीन फलंदाज भावेश नाईक आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. रोहित चौधरी आणि भावेश नाईक 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर. धावसंख्या धावफलकावर 34. शेवटचे षटक मार्गस्थ आहे सुमित. शेवटचे षटक चालतोय ओम इलेव्हन बोरसेती या संघाकडून. फ्लॅन मेस निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 34 धावा. 7-34 शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना ग्रामीण पूलमधील सामना आपण बघतोय राणाला विपक्ष बोरशेती या दोन संघामध्ये. यावेळी मात्र फ्लेड ऑन फलंदाज बाद. 8वा धक्का बसतोय विलासमोती राणाला या संघाला. आठ फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकावर 34 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय शेवटचे षटक ओम इलेव्हन बोरशेती संघाकडून हाताळतो गोलंदाज सुमित. निखिल चौधरी नवीन बॅटर आता मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला दिशा दिलेली आहे गॅलरी रिजन मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल धावसंख्या वाढते. धावफलकावर 35 धावा. ग्रामीण पूल मधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गेरसे विपक्ष पोगाव. त्यानंतर सिटी पूलकडे आपण वळणार आहोत. उलटा चेंडू होता मात्र इथे आपण पाहतोय स्वतःच्या फाउत्रमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. करारा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे तिथे पाहायला मिळाला तर मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारची धाव नाही. यावेळी मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. 9वा फलंदाज बाद होतोय विलासमूर्ती राणाला संघाचा. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय निर्धारित 5 षटकामध्ये विलासमूर्ती राणा संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झळकल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ओम इलेव्हन बोरसिटी या संघासमोर. तर वळूया आपण पुढील टॉसकडे. डबल ए भारत गॅस टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. ओटो अजय गरज सर. थैंक यू सो मच सुभाष धुमाल. सभी को अजय घरत का प्यार भरा नमस्कार और आप सभी का हार्दिक स्वागत बाली ट्रॉफी 2023 में. आज है डे नंबर 11 और आज के दूसरे मैच के टॉस की तरफ हम रुक कर रहे हैं. डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में हम इस समय तैयार हो रहे हैं टॉस के लिए. ग्रामीण पूल से बड़ा मुकाबला आपको देखने को मिलेगा. शिवम स्पोर्ट्स गेयर से बनाम शिल्के ब्रदर्स पोगाव. डबल ए भारत गैस टॉस बॉक्स जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी साहब ने, जो कि एक्स मेयर है भिवंडी के, और साथ में मशहूर उद्योगपति असफर बोलिंजकर साहब ने. उनको हम थैंक्स कहते हैं. दोनों कैप्टन्स मेरे साथ यहाँ पर जुड़ चुके हैं. दोनों का हार्दिक स्वागत है. भावेश वारे पोगाव टीम के कैप्टन और अजित राव गियर से टीम के कैप्टन. बढ़िया क्रिकेट खेला है दोनों भी टीमों ने, लेकिन ये मैच बहुत ज़्यादा महत्वपूर्ण रहेगा दोनों भी टीमों के लिए. मैच रेफरी अजीम हमदुल्ले भी अब यहाँ पर हमारे साथ जुड़ते हुए, उनका भी हार्दिक स्वागत. मेहमानों को हम आमंत्रित करना चाहेंगे. हमारे बीच मंच पर मौजूद है रिग्नेश प्रताप पाटिल साहब. उनसे रिक्वेस्ट है आपको यहाँ पर आना है. आपके शुभ हाथों से इस मैच का टॉस किया जाएगा. आज मौसम की यदि हम बात करें तो ज़रूर आसमान में बादल छाए हुए हैं, लेकिन इस समय अच्छी धूप भी खिली हुई है मैदान में. अभी तक तो बढ़िया प्रदर्शन रहा है दोनों टीमों का. अच्छी टीमों को मात दी है.
वेलकम मिस्टर रिग्नेश पाटिल। टॉस कॉइन दोनों कैप्टन्स की जानकारी के लिए, एक तरफ आप देख सकते हो बाली ट्रॉफी 2023 जो टूर्नामेंट अब अपने अंतिम चरणों की तरफ बढ़ रहा है, और दूसरी तरफ इस टूर्नामेंट की ऑर्गेनाइजिंग टीम वन ऑफ द ओल्डेस्ट टीम्स इन भिवंडी, पायनियर स्पोर्ट्स क्लब। अजित राव कॉल देते हुए, बाली ट्रॉफी कहना है गिरसे टीम के कैप्टन का, और बाली ट्रॉफी ही आता हुआ। तो टॉस को जीत लिया है गिरसे टीम ने। आइए टॉस विनिंग कैप्टन को हम देने जा रही है खूबसूरत तोहफा, किट बैग रोलेक्स मेडिकेयर की ओर से, फहद दलवी और मनसुब मुल्ला की देन। थैंक यू सो मच मिस्टर रिग्नेश पाटिल। अजित आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु आता असं वाटतंय का चॅलेंज जास्त असणार आहे, कारण पोगाव संघ समोर आलेला आहे। जसा मॅच वाढते तसा चॅलेंज वाढणारच आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग फर्स्ट. अगोदरच ठरवून आले होते की काही अभ्यास केलेला आहे पोगाव संघाचा देखील, किंवा येथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतलाय? नाही, सकाळचा सत्र आहे त्यामुळं पहिले फिल्डिंग करणार आम्ही. काय वाटतं, संघानं पूर्णपणे 100% दिलेला आहे की काही असे एरियाज आहेत जिथे अजूनही चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे असं वाटतंय? नाही नाही, 100% दिलेले आहे आणि आता पुढेही देणार. संघामध्ये काही चेंजेस? नाही, काही नाही. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. भावेश, तुमच्या टीममध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का? आहे तीच टीम खेळणार आहे. काय वाटतं, तुमची जी बॉलिंग राहिलेली आहे आतापर्यंत ॲक्युरेट राहिलेली आहे की गोलंदाजीमध्ये काही कमतरता जाणवते? नाही, बॉलिंग तर चांगलीच झालेली आहे आणि अशीच करावी हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. प्रथम बॅटिंग करायची आहे, कंडिशन्स कशा वाटत आहेत आणि काय स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हर्समध्ये? समोरील टीम तर चांगलीच आहे, जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच, आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की शिवम स्पोर्ट्सचे संघानं टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात आपण चालू असलेल्या मॅचकडे. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्स अजयजी घरत. सिंगल के साथ शुरुआत करते हुए बल्लेबाज ओम 11 बेस्ट ऑफ बोरशेती के सामने जो टारगेट है वो केवल 36 रनों का है। विलास स्मृति राहनाल टीम की जो बल्लेबाजी रही वो कहीं ना कहीं निराशाजनक रही। हालांकि इस टोटल पर भी फाइट बैक हो सकता है। पिछले 2-3 दिन से हम देख रहे हैं कि लो स्कोरिंग मैचेस भी काफ़ी इंटरेस्टिंग हो रहे हैं। चिराग की अगेंस्ट इस बार फ्रंट फुट पर आकर ड्राइव किया है, एक्स्ट्रा कवर पर सीधे फील्डर के पास सफाई से फील्ड नहीं कर पाए थे नितिन पाटिल, जिसके चलते एक सिंगल पूरा करने में कामयाब हुए बैट्समैन। अर्जुन बांगर और प्रशांत की सलामी जोड़ी क्रीज पर, दोनों ने अपना खाता खोल लिया है। स्कोर 2 रन बिना किसी नुकसान के। 5 ओवर्स में 36 रन बनाने हैं। इस बार अक्रॉस द लाइन खेला हुआ स्ट्रोक, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। शॉट में तो दम नहीं था, बल्ले के अंदर लगी थी, स्क्वायर लेग पर सीधे फील्डर के पास गेंद चली गई थी, उसके बावजूद भी ये सिंगल चुराने में कामयाब हुए। दोनों सलामी बल्लेबाजों के बीच में तालमेल काफी अच्छा देखने को मिल रहा है। पहली 3 गेंदों पर 3 सिंगल्स। थोड़ी संभली हुई शुरुआत ये मानी जा सकती है, और यदि शुरुआती ओवर्स में विकेट्स रानाल टीम को नहीं मिलेंगे तो फिर बहुत मुश्किल हो सकता है इस मैच को जीतना रानाल टीम के लिए। बढ़िया गेंद अंदर की तरफ काटा था, इस बार देखना है बैट से है या नहीं। विकेट कीपर सफाई से उस गेंद को फील्ड नहीं कर पाए, जिसके चलते एक और सिंगल। लेग 22 का इशारा किया है अंपायर जहीर खान ने। जहीर खान और गोकुल पाटिल ये दो ऑनफील्ड अंपायर्स इस मैच के लिए। कुल मिलाकर 11वें दिन का ये खेल है। आज का पहला मुकाबला ग्रामीण पूल से आपके सामने है। ओम 11 बोरशेती और विलास स्मृति राहनाल के बीच में। बोरशेती टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग चुनी और बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया उनके गेंदबाजों ने। शफल करते हुए खेलने का प्रयास, इस बार गेंद लेग स्टंप को छोड़कर जाती हुई, वाइट का इशारा अंपायर द्वारा। इस तरह की गेंदबाजी बिल्कुल भी अफोर्डेबल नहीं है रानाल टीम के लिए, क्योंकि बचाने के लिए ज़्यादा रन्स नहीं है, और यदि फिजूल के रन्स खर्च किए जाएंगे तो फिर काम और भी आसान हो सकता है ओम 11 बोरशेती टीम का। स्कोर अब 5 रन बिना किसी नुकसान के। अर्ली ब्रेक थ्रूज की जरूरत विलास स्मृति राहनाल को। चिराग एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट।
एक और फुलर लेंथ की गेंद इस बार बल्ले के अंदर लगी है। ओहो, फील्डर्स का साथ नहीं मिल रहा है चिराग को। जहां पर 1 रन होना मुश्किल था वहां पर 2 रन। बड़े शॉट्स तो नहीं आए हैं पहले ओवर में, लेकिन जो तालमेल देखने को मिला है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों के बीच में वो काबिल तारीफ है। सिंगल्स बहुत अच्छी तरह से उन्होंने चुराए हैं और अब सिंगल को डबल में भी कन्वर्ट किया गया है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। आवश्यक रन रेट 7.20 रन प्रति ओवर का है। इस बार पटकी हुई गेंद, बढ़िया शॉट पिच गेंद, बैट्समैन को बीट किया और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर केवल 7 रन बिना किसी नुकसान के। होम 11 बोरशेती। पूरे ओवर में कोई भी शॉर्ट बॉल नहीं की थी, लेकिन आखिरी गेंद अच्छे बाउंसर का इस्तेमाल किया गया वहां पर चिराग द्वारा। अच्छी सोच की गेंदबाजी और पहनापन नजर आया गेंदबाजी में। एक वाइड गेंद जरूर की थी, लेकिन हाथ खोलने के लिए बिल्कुल भी मौके नहीं दिए गए पहले ओवर में। हालांकि विकेट नहीं मिला, ये एक अलग बात है, लेकिन जरूर थोड़ा बहुत दबाव बल्लेबाजों पर बनाने में कामयाब हुए हैं चिराग माली। पहले 2 ओवर्स मैंडेटरी पावर प्ले के, जिसमें से पहला ओवर समाप्त हुआ है और बोरशेती टीम के कैप्टन भी ज़्यादा नाखुश तो नहीं रहेंगे क्योंकि विकेट नहीं गिरा है। भले ही बहुत अधिक रन्स नहीं आए हैं, लेकिन टारगेट को देखते हुए ठीक ठाक शुरुआत है। 36 रन्स बनाने हैं 5 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए होम 11 बोरशेती को। आप देख रहे हैं बाली ट्रॉफी 2023। सभी का हार्दिक स्वागत है अल्ताफ बाली साहब और पायनियर स्पोर्ट्स क्लब की ओर से। नेवर लेकर अक्षय चौधरी तैयार होते हुए हाजी समद सेठ एंड से। बॉलर्स के लिए ज़रूर सहायता है इस विकेट में। पहले 6-7 दिन हमने देखा काफ़ी अच्छा खेला था विकेट, बल्लेबाज काफ़ी सारे रन्स बना रहे थे, लेकिन 8वें दिन में जब रात में थोड़ी बारिश हुई तो उसके बाद विकेट का चरित्र भी थोड़ा सा बदल गया है और बॉलर्स उसके बाद ज़्यादा हावी नज़र आए हैं। हालांकि कुछ बल्लेबाजों ने अच्छी पारियां भी खेली है, लेकिन ओवरऑल यदि वो खेल उसके बाद का हम देखें बारिश के बाद का, तो बॉलर्स का रहा है। ओ बढ़िया शॉट, इस बार इनफील्ड के ऊपर से लॉफ्ट कर दिया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 4 रन। इस पारी का पहला चौका प्रशांत के बल्ले से। अक्षय की पहली गेंद बिल्कुल ओवर पिच गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, हाथ खोलने के लिए भी थोड़ी जगह थी। सीधे बल्ले का इस्तेमाल करते हुए मिड ऑफ के ऊपर से गेंद को निकाला और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर। मिड ऑफ सर्कल के अंदर था, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थे, उन्होंने कोशिश की थी लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद, कोई मौका नहीं था फील्डर के पास। 4 रनों से स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ बोरशेती टीम का 11 रन बगैर नुकसान के। प्रशांत भी समझ रहे हैं कि यह पावर प्ले का अंतिम ओवर है और इसमें यदि 2-3 बड़े शॉट्स आएंगे तो फिर बिल्कुल एक तरफा हो सकता है मैच। इस बार फ्लिक कर दिया है, एक और दर्शनीय स्ट्रोक बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में। 4 रन और। कमाल के दोनों भी शॉट्स, पहले सीधे बल्ले से लॉफ्टेड शॉट खेला, उसके बाद कलाइयों का कलात्मक उपयोग। ज्यादा ताकत नहीं झोंकी थी लेकिन टाइमिंग बेमिसाल यहां पर, और गेंद का हो गया बुरा हाल। लगातार दूसरा चौका प्रशांत के बल्ले से। बल्लेबाजी काफी मजबूत है वैसे हम देखें तो होम 11 बोरशेती टीम की। अर्जुन बांगर, प्रशांत, बाली, रोशन वेखंडे जो कि कप्तान है, जिन्होंने बहुत अच्छी बैटिंग भी की है इस टूर्नामेंट में। भावेश को हम नहीं बोल सकते हैं, तो एक से बढ़कर एक बैटर्स है। प्रशांत ने पहले मैच में 26 रनों की अच्छी पारी खेली थी, दूसरे मैच में हालांकि 0 पर आउट हुए थे, लेकिन इस मैच में बढ़िया टच में है। इस बार गेंद के लाइन के अंदर आते हुए गेंद को निकाला है, फिर से बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में। एक और चौका, चौकों की हैट्रिक पूरी करते हुए प्रशांत वेखंडे, जिनको शांत रखना अब बल्ले गेंदबाजों के लिए काफी मुश्किल लग रहा है। बहुत बढ़िया पोजीशन में आकर गेंद को हुक किया था। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए शॉट्स खेले जा रहे हैं। डिप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है, एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन पर है, एक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर है। ये 3 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है। पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए इस बार अपर कट किया है, एक और शानदार शॉट। लगातार चौथा चौका निकलता हुआ प्रशांत वेखंडे के बल्ले से। प्रशांत का इंजन गरम और होम 11 बोरशेती टीम की गाड़ी चली रम पम पम।
कमाल की बल्लेबाजी। इस बार गेंद ज्यादा खराब नहीं थी लेकिन शॉट बहुत ही उम्दा ऑन दी ऑफ खेला था। लॉन्ग ऑन काफी वाइड खड़ा है, उसका फायदा उठाते हुए अर्जुन बांगर। अर्जुन का ये पहला चौका, चौकों में डील किया है इससे पहले प्रशांत ने। इस बार स्विच हिट किया गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक। कैच का मौका था लेकिन उसको भी बुना नहीं पाए शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी। ओहो, कैच भी ड्रॉप हुआ और गेंद भी बाउंड्री लाइन के बाहर, यानी कि मौका भी दिया और चौका भी दिया। हाथ से कैच ड्रॉप हुआ, दूसरे ने उस पर लात मार दी और गोल हो गया, चौका। ऐसे लगता है कि मैच ही छोड़ दिया है विलास स्मृति राणाल ने। बॉडी लैंग्वेज पूरी तरह से पस्त हो चुकी है। मैच में अब केवल औपचारिकता शेष है। अर्जुन बांगर जो कि शाहपुर के वंडर बॉय के नाम से मशहूर है, इस बार गति में हल्का सा परिवर्तन, लाइन को भी बदला था, काफी दूर रखा बल्लेबाज से, बीट किया। खासतौर पर जो बल्लेबाजी रही राणाल टीम की वो काफ़ी निराशाजनक। कोई भी बल्लेबाज डबल फिगर्स में भी नहीं पहुंच पाया और 5 ओवर्स में 35 रन निश्चित रूप से काफ़ी छोटा टोटल। कम से कम 50 के आसपास का टोटल बनाना ज़रूरी था, तब जाकर कहीं ना कहीं थोड़ा दबाव बनाया जा सकता था विपक्षी टीम के बल्लेबाजों पर। इस बार फुल पर लेकर लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, अच्छा कैच। आखिरकार पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए चिराग माली। काफ़ी फेमस बारहवें खिलाड़ी रहे हैं भिवंडी तालुका क्रिकेट में। गजा नहीं तो मजा नहीं, ऐसा अक्सर कहा जाता था। स्वागत है आपका। नए बैट्समैन विनोद उर्फ बाली भाकरे, जहां बाली ट्रॉफी चल रही है, बाली भी खेल रहे हैं। ये शाहपुर के खतरनाक बल्लेबाज बाली। ज़्यादा दबाव नहीं रहेगा, बिल्कुल भी दबाव नहीं रहेगा मेरे ख्याल से, क्योंकि अब केवल 3 रन चाहिए जीतने के लिए। गेंद को स्विंग कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, लाजवाब हवाई फायर, 6 रन और इसके साथ ही मुकाबला समाप्त। विनिंग शॉट बाली के बल्ले से और इसके साथ ही ये मुकाबला जीत लिया है ओम 11 बोरशेती टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम ओम 11 बोरशेती। कॉन्ग्रेचुलेशंस मिस्टर साई बजागे एंड हार्ड लक विलास स्मृति राणाल। सारांश आपके स्क्रीन पर प्रिंस मूवीज द्वारा यह शानदार टेलीकास्ट। राणाल बनाम ओम 11 बोरशेती। राणाल टीम ने टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए केवल 35 रन बनाए 9 विकेटों के नुकसान पर। टॉप स्कोरर चिराग माली 9 रन और साथ में दीपेश माली, उन्होंने भी 9 रन बनाए थे। गेंदबाजी बहुत बेहतरीन रही सुमित की, 2 रन देकर 2 विकेट, 17 रन देकर 2 विकेट अर्जुन बांगर ने चटकाए। तेजस के खाते में 2 विकेट्स और रोशन ने भी 1 विकेट चटकाया। और जवाब में बल्लेबाजी कमाल की रही प्रशांत की, जिन्होंने लगातार 4 चौके जड़े, 18 रन बनाकर नाबाद रहे। अर्जुन बांगर ने 13 रनों का योगदान दिया और बाली ने पहले ही गेंद पर छक्का लगाकर मैच को फिनिश किया। तो 9 विकेटों से यह मुकाबला जीता है ओम 11 बोरशेती टीम ने। आइए चलते अब इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ।
गुड आफ्टरनून फ्रेंड्स, पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज बाली ट्रॉफी 2023 का 11वां दिन और अभी पहला मुकाबला आज के दिन का समाप्त हुआ है, जो कि ग्रामीण पूल से खेला गया विलास स्मृति राहनाल और ओम 11 बोरशेती के बीच में, जिसको 9 विकेटों से जीता है ओम 11 बोरशेती टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टू देम। और इससे पहले कि प्रेजेंटेशन सेरेमनी की शुरुआत हम करें, हम थैंक्स कहना चाहेंगे बाली ट्रॉफी 2023 के सभी स्पॉन्सर्स को, क्योंकि स्पॉन्सर्स है तभी तो बाली ट्रॉफी है। हम थैंक्स कहते हैं सिटी क्रिकेट के फर्स्ट प्राइज स्पॉन्सर मिस्टर मांगीलाल पालीवाल को। रोकड़ा रास्ता, शेयर मार्केट में रोकड़ा कमाने का एक बेहतरीन रास्ता अर्थात रोकड़ा रास्ता। हम थैंक्स कहते हैं कुंडा गाजंगी साहब को, जिनके द्वारा सेकंड प्राइज स्पॉन्सर किया गया है सिटी क्रिकेट का। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे ग्रामीण सम्राट आदरणीय सुरेश मात्रे साहब अर्थात बाल्या मामा को, जिनके द्वारा ग्रामीण के लिए फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया गया है। आरके बिल्डर्स के रणधीर मात्रे साहब और सुधीर मात्रे साहब को भी हम थैंक्स कहते हैं, जिनके द्वारा ग्रामीण क्रिकेट के लिए सेकंड प्राइज स्पॉन्सर किया गया है। हम थैंक्स कहना चाहेंगे गोल्डन जोड़ी को अर्थात बालासिट पाटिल और सदासिट पाटिल को, जिनके द्वारा 40+ के लिए सेकंड प्राइज स्पॉन्सर किया गया है। साथ में हम थैंक्स कहते हैं ढोले की गोल्डन मैन रुपेश जाधव साहब को, जिनके द्वारा ग्रामीण फॉर्मेट के लिए तीसरे नंबर का इनाम स्पॉन्सर किया गया है। टॉस बॉक्स के लिए हम थैंक्स कहना चाहेंगे AA भारत गैस के जावेद दलवी साहब और असफर बोलिंजकर साहब को। थैंक यू सो मच। प्लेयर्स पेविलियन के लिए हम शुक्रिया अदा करते हैं फरहान पटेल साहब और इरफान भूरे साहब आपका, मापोली की ये 2 तारीख साज शख्सियत। सतनाम लाइट हाउस के पंकज भाई को भी हम थैंक्स कहना चाहेंगे उनके विशेष कोऑपरेशन के लिए। O2 लाइव पैकेज ड्रिंकिंग वाटर, जिन्होंने बाली ट्रॉफी की प्यास बुझाई है। प्रोप्राइटर शाहिद पापा और फैयाज अंसारी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे भिवंडी पश्चिम के कार्य सम्राट विधायक MLA महेश चौगुले साहब को, उनके विशेष सहयोग के लिए। माननीय श्री रवि सावंत साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया आपके विशेष मार्गदर्शन के लिए और सहयोग के लिए। SK स्पोर्ट्स मापोली के प्रोप्राइटर शादाब खुदकर साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं, जिनके द्वारा मैन ऑफ द मैच के तौर पर कैप स्पॉन्सर किए गए हैं। एक्रेलिक आर्टो के पल्लन भाई को हम थैंक्स कहते हैं, जिन्होंने मैन ऑफ द मैच की आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर की है। हम विशेष धन्यवाद यहाँ पर व्यक्त करना चाहेंगे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर दयानंद सोरगे साहब, वीरेंद्र सोरगे साहब और विराज सोरगे साहब का, जिनके द्वारा ड्रेस स्पॉन्सर किए गए हैं और उन्हीं के जरिए ये बाली ट्रॉफी कलरफुल आपको देखने को मिल रही है। थैंक यू सो मच सोरगे फैमिली। अनंता ठाकरे और सुभाष ठाकरे साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं, जिनके द्वारा मैन ऑफ द मैच के तौर पर गिफ्ट स्पॉन्सर किए गए हैं। करसन फुलोरे साहब और भाऊ मात्रे साहब, आपका भी बहुत बहुत धन्यवाद हम व्यक्त करते हैं, जिनके द्वारा मैन ऑफ द मैच के तौर पर गिफ्ट स्पॉन्सर किए गए हैं इन द मेमोरी ऑफ लेट वंदना मात्रे। 70 स्पोर्ट्स के ओनर तारिफ सैयद साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं आपके विशेष सहयोग के लिए। जानवी एथनिक स्टूडियो, जानवी टेक्सटाइल्स एंड कलेक्शंस प्रोप्राइटर नरेश निपुर्ति साहब और रितेश गोरसे साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं आपके विशेष सहयोग के लिए। रोलेक्स मेडिकेयर के फहद दलवी साहब और मनसब मुल्ला साहब को भी हम थैंक्स कहना चाहेंगे, जिनके द्वारा टॉस सेरेमनी में टॉस विनिंग कैप्टन को किट बैग दिए जाते हैं। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे डी साकारिया सूट्स एंड शेरवानी के चेतन साकारिया और सादिक भाई को, उनके विशेष कोऑपरेशन के लिए। AA मोबाइल स्टोर के अबुल्ले संसारी और अली खरवे, आपको भी हम थैंक्स कहते हैं। हम थैंक्स कहते हैं रॉयल मोटर्स के अफजल सैयद साहब को, जिन्होंने सिटी फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया है। रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स के इरफान हदीस अंसारी साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं। गौरी होम सेंटर के महबूब गौरी साहब, आपका भी विशेष शुक्रिया। बिस्मिल्ला मोटर्स के रिजवान फ़की साहब, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। शिव शंकर जूस सेंटर के प्रोप्राइटर राहुल गुप्ता साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं। अमन ग्रुप के जुनेद पटेल और मकी पटेल साहब को भी हम थैंक्स कहते हैं। SS टूर्स एंड ट्रैवल्स के सलमान भोजे साहब, आपका भी विशेष शुक्रिया। बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क को एक बार फिर से हम थैंक्स कहते हैं। स्पॉन्सर्स की लिस्ट को आगे बढ़ाते हुए हम थैंक्स कहना चाहेंगे आरके फ्रीट एंड MJ स्पोर्ट्स के गैसुद्दीन शेख और रजी कुवारी को। नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स के साहिबा मोमिन को भी हम थैंक्स कहते हैं। GV स्पोर्ट्स के ओनर जितू भाई को हम थैंक्स कहना चाहेंगे, जिनके द्वारा ओपन फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के तौर पर बाइक स्पॉन्सर किया गया है। RD ढाबा के ओनर और ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष विनोद दादा पाटिल, आपको भी हम थैंक्स कहते हैं। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे तनिष्का एंटरप्राइजेस के आनंद नायडू साहब को, उनके विशेष सहयोग के लिए। ओम साई एंटरप्राइजेस, HG स्पोर्ट्स खानीवली के सचिन गोडविंदे और शेखर दलवी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। तेजस पाटिल आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव के अध्यक्ष, उनको भी हम थैंक्स कहते हैं, जिनके द्वारा ग्रामीण फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया गया है।
माननीय नामदार केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल पाटिल साहब और कपिल पाटिल फैमिली को हम थैंक्स कहते हैं उनके विशेष सहयोग के लिए। सुजीत तात्या सेठ पाटिल, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। भिवंडी पूर्व के माजी विधायक रुपेश मात्रे साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं। संजय मात्रे साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं आपके विशेष सहयोग के लिए। मयूरेश ज्वेलर वर्क का भी हम शुक्रिया अदा करते हैं। अर्जोली के अज्जू पटेल, आपको भी हम थैंक्स कहते हैं। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे बोरीवली के शराफ मुल्ला को, और हम थैंक्स कहते हैं साई पैलेस के सूरज थोरात को। थैंक यू सो मच ऑल सपोर्टर्स एंड स्पॉन्सर्स ऑफ बाली ट्रॉफी 2023 ऑन बिहाफ ऑफ मिस्टर अल्ताफ बाली एंड पायनियर स्पोर्ट्स क्लब। चलिए, तो अब वक्त हो चला है हमारे मेहमानों को यहाँ पर इनवाइट करने का प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए। प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए हम बुलाना चाहेंगे मिस्टर रिग्नेश पाटिल, रमेश भाई, संजय भाई, बालाराम दीवाने, दीवाने भाई, सदानंद दीवाने, अशफाक पनवेलकर, एक्स कैप्टन पायनियर स्पोर्ट्स, और साथ में इफ्तिकार मोमिन। इन सभी मेहमानों से रिक्वेस्ट है आपको हमारे साथ जुड़ जाना है प्रेजेंटेशन बॉक्स में। सभी मेहमानों का हार्दिक स्वागत है। ज्या पाहुण्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत त्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। तर प्रेझेंटेशन सेरेमनीला आपण सुरुवात करीत आहोत। सर्वप्रथम पारितोषिक आपण देणार आहोत बेस्ट कॅच ऑफ द मॅच, ज्याचे पुरस्कर्ते आहेत गौरी फोम सेंटर प्रोप्रायटर महबूब गोरी, अँड गौरी फोम सेंटर कॅच ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू सुमित फ्रॉम ओम 11 बोरशेती। सुमित, आपण यायचं आहे। सामन्यातील सर्वोत्कृष्ट झेल सुमितनं टिपलाय। इफ्तिकार मोमीन साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत। गौरी फोम सेंटर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले हे पिलो। कॉंग्रॅच्युलेशन्स सुमित। यानंतरचं पारितोषिक आपण देणार आहोत बेस्ट पॉवर प्ले परफॉर्मन्स ऑफ द मॅच, अँड बेस्ट पॉवर प्ले परफॉर्मन्स ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू रोशन। एक षटक हाताळलं होतं, 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला। कर्णधार रोशन वेखंडे, ओम 11 बोरशेती। आणि हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे माननीय श्री कृष्णा गाजंगी साहेबांनी। आकर्षक रिस्टवॉच रिग्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देत आहोत। कॉंग्रॅच्युलेशन्स रोशन। आणि आता शेवटचं पारितोषिक आपण देणार आहोत। सर्वात मोठं पारितोषिक आहे बाली मॅन ऑफ द मॅच, and Bali Man of the Match award goes to अर्जुन बांगर फ्रॉम ओम 11 बोरशेती। 13 धावा बनवल्या आणि एक गडी देखील बाद केला। अर्जुन बांगर, आपण यायचं आहे व्यासपीठावर येथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। अनेक सारी पारितोषिक आपण देत असतो सामनावीराचा पुरस्कार म्हणून। सर्वप्रथम परफ्यूम आपण देणार आहोत दिवाने भाई यांच्या शुभ हस्ते। पायनियर स्पोर्ट्स कडून हे परफ्यूम पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढील पारितोषिक आपण पायनियर स्पोर्ट्स क्लबचं मेडल देणार आहोत संजय भाई यांच्या शुभ हस्ते। हे मेडल ते परिधान करीत आहेत। त्यानंतर सतनाम लाईट हाऊसचं 30% डिस्काउंट वाउचर रमेश भाई यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत। पुढील पारितोषिक बाळाराम दिवानी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। गिफ्ट हॅम्पर शिवशंकर ज्यूस सेंटर प्रोप्रायटर राहुल गुप्ता यांनी हे पुरस्कृत केलेलं आहे। त्यानंतर आणखी एक गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत करसन फुलोरे आणि भाऊ मात्रे यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर स्वर्गीय वंदना मात्रे यांच्या स्मरणार्थ सदानंद दिवाणे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे। त्यानंतर रिग्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते आणखी एक गिफ्ट हॅम्पर आपण देऊयात, स्पॉन्सर्ड बाय अनंता ठाकरे अँड सुभाष ठाकरे ठाकूरपाडा। त्यानंतर अशफाक पनवेलकर पायनियरचे एक्स कॅप्टन यांच्या शुभ हस्ते आपण जान्हवी टेक्सटाईलची ही सुंदर बॅग देत आहोत।
पुढील पारितोषिक आपण देऊयात एस के स्पोर्ट्स मापोली प्रोप्रायटर शादाब खोतकर यांनी पुरस्कृत केलेली कॅप इफ्तिकार मोमीन यांच्या शुभ हस्ते. अँड लास्ट बट नॉट लिस्ट मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत रिग्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते, जे पुरस्कृत केलेले आहे ॲक्रेलिक आर्ट टूचे पल्लनबाई यांनी. सर्व पाहुण्यांचे आभार मी व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हावं. अर्जुन बांगर यांच्याशी जरूर थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. अर्जुन, एवढी सारी पारितोषिकं मिळालेली आहेत, सामनावीराचा पुरस्कार बाली ट्रॉफीमध्ये, कसं वाटतंय? स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय? हो नक्कीच. इथे खेळून चांगलंच वाटतंय. आणि क्वालिफायची मॅच होती, त्या सामन्यावरचा मॅन ऑफ द मॅच मी झालो, त्याचं मला चांगलंच वाटतंय. इतर खेळाडूंनी देखील खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला, विशेषतः सलामीला बॅटिंग खूप चांगली झाली. आपण बघतोय प्रशांतने सलग 4 चौकार ठोकले. गोलंदाजी तुमची अफलातून राहिली. एकूणच टीम एफर्टबद्दल काय बोलाल? नक्कीच बोलायचं झालं तर गोलंदाजी सेकंड ओव्हर जी रोशनी टाकली ती मॅचची टर्निंग ओव्हर ठरली आणि सर्वांनी क्षेत्ररक्षणामध्ये पण एफर्ट चांगला दाखवला आणि फलंदाजीमध्ये प्रशांतने सुद्धा चांगली बॅटिंग केली. सुमितने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि एक टीमवर्कने आम्ही हा सामना जिंकलो. खरं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी दिली जाते. जे स्पॉन्सर आहेत तुमचे साई बजागे, त्यांच्यासाठी काय बोलाल? खरंच म्हणजे मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये ते एंट्री करतात. त्यांना कधीही फोन केलं ना, म्हणजे कधीही फोन केलं तर ते कधी नाही बोलत नाही. थँक्यू सो मच अँड वन्स अगेन